खासदार धैर्यशील माने सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमकं चाललेलं आहे। अजून तिकिटाचे जाहीर का होत नाही, लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, काय सांग? काल भाजपची यादी जाहीर झाली। भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय स्तरावर बैठका सुरू आहेत। सन्मान्य अमितजी शाह साहेबांच्या बरोबर सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार या सर्वांच्या बैठका सुरू आहेत। काही सीटांच्या बाबतीत अजूनही या ठिकाणी चर्चा विमर्श चालू असतो, कारण आम्हाला 45 पार जायचं जर आमचं टार्गेट असेल तर प्रत्येक सीट आणि प्रत्येक कार्यकर्ता त्या मतदारसंघातला निवडून आला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं तिघांचंही त्याच्यावर एकमत होऊन त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे। या दृष्टिकोनातनं वेळ थोडासा लागतो हे खरं आहे, पण त्याचबरोबर अजून आपण पाहिलं तर महाविकास आघाडीची सुद्धा काही सगळी यादी डिक्लेअर झाली असं नाही, फक्त काँग्रेसनंच या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांची यादी डिक्लेअर केली। त्यामुळे हा एक प्रक्रियेचा भाग आहे। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये सर्वच या ठिकाणी खुलासा होऊन जाईल। तुम्ही तिकिटासाठी मुंबईमध्ये गेला होता का आणि त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? नाही, तिकिटासाठी नाही, पक्षांनी कार्यकारिणीची बैठक बोलवली होती आणि सर्वच खासदार, आमदार, मंत्री आणि राज्य कार्यकारिणीचे सदस्य यांची बैठक, पुढची दिशा इलेक्शनची ठरवण्यासंदर्भातली ती बैठक होती। तिकीट आम्ही सर्वजण विद्यमान खासदार आहोत आणि पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पक्षाच्या आदेशानं सर्वजण आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला आहे। आपणच पाहिलं असेल की मुख्यमंत्री महोदय आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या मतदारसंघाचा संपूर्ण दौरा करून त्या ठिकाणी गेलेत। आम्हाला ताकद देत आता शेवटी आम्ही हे सैन्य आहोत आणि सेनापती ते आहेत, त्यामुळे सेनेला चार्ज करणं, त्यांना या ठिकाणी मोटिवेट करणं आणि फील्डवर कामाला लावणं हे त्यांचं काम आहे। त्याचबरोबर आमच्या मार्फत गावागावापर्यंत संपर्क करणं आणि लोकांच्यापर्यंत जाणं। मी माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी दिवसरात्र फिरतोय, लोकांशी भेटतोय, तरुणांशी अटॅच होतोय, महिला भगिनींशी बोलतोय आणि वडीलधाऱ्यांशी बोलतोय, प्रत्येक सेगमेंटला ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करतोय। मुख्यमंत्री महोदय आमच्या कामाला, माझं काम त्यांनी जवळनं पाहिलंय, माझी चिकाटी कामाच्या बाबतीत त्यांच्याबरोबर असणारा पाठपुरावा, कारण एखादं काम करताना जसं जी ग्रामपंचायत सदस्याला 10 वेळा गडबड करावी लागते, सारखं फेऱ्या माराव्या लागतात, चिकाटीनं राहिल्याशिवाय मतदारसंघामध्ये काम येत नाही आणि ती दृष्टिकोन ठेवून माझ्या मतदारसंघातला विकास करण्याचा मी प्रयत्न केलाय। मुख्यमंत्री साहेब निश्चितपणे या सगळ्याचा विचार करून माझ्या मतदारसंघाबरोबरच माझे जे सहकारी खासदार आहेत यांना सुद्धा नव्यानं या ठिकाणी उभं राहण्याची आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी हे सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतील। आणखी एक अशी चर्चा सुरू झाली की भाजप या मतदारसंघावरती क्लेम करते, अशा पद्धतीची चर्चा काय कितपत खरं आहे? नाही, इच्छुक उमेदवारांची संख्या प्रत्येक पक्षाकडे असते आणि त्या अनुषंगानं प्रत्येक पक्षाला आपण एक्सपांड व्हावं असं वाटणं साहजिक आहे, पण मित्रपक्षाचा जो क्वांटम आहे तो राखीव ठेवून मग इतर जागांच्या बाबतीत चर्चा करण्याचा एक प्रघात आहे। आज मुख्यमंत्री महोदय सर्व जागांच्या बाबतीत चर्चा करत असताना 13 जागा ह्या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासावर हे आम्ही सर्व खासदार त्या ठिकाणी आलो। अमितजी शाह साहेबांनी आमच्याशी थेट सगळ्या 13 खासदारांशी चर्चा करून ह्या मतदारसंघाला तुम्हालाच दिलं जाईल हे आश्वस्त आम्हाला ज्यावेळी आमचा हा या ठिकाणी उठाव झाला, या सगळ्यामध्ये या ठिकाणी आश्वस्त करून मग ही सगळी प्रक्रिया पुढे गेली। त्याच्यामुळे कुठल्याही खासदाराच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही। मुख्यमंत्री साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि आदरणीय अमितभाई शाह असतील, हे सर्वजण त्यातलं साधक बाधक चर्चा करून प्रत्येक सीट सेफ कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करतायत, कामातनं आम्हाला बळ देत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्हली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसतील। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून धैर्यशील माने यांचं तिकीट कापलं जाणार अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, कितपत खरी आहे, किती खोटी आहे? इलेक्शन आली की मी तुम्हाला उदाहरण सांगतो, माझे आजोबा 5 वेळचे खासदार होते आणि शेवटच्या इलेक्शनपर्यंत असं लोक म्हणायचे की यांचं तिकीट कापलं जाणार आणि ते दरवेळी जास्त मताधिक्यानं निवडून यायचे। कदाचित मला दृष्ट लागू नये म्हणून काही लोकांना तसं वाटत असेल की यांचं तिकीट कापलं जावं, ते म्हणत राहू देत। तिकीट मिळाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला मुद्दामून सांगेन, तिकीट कापलं जावं हे अपेक्षा करणारी लोक एक वेगळी आहेत। त्यांना असं अपेक्षित आहे की धैर्यशील एक उदयनमुख नेतृत्व आहे, तो कामाच्या रूपानं पुढे जातोय आणि त्याला मतदारसंघाच्या विकासात्मक आणि कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये वेळ घालवतोय। निश्चितपणे कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये मी पडत नाही, कुठं निगेटिव्हिटीकडे मी जात नाही आणि त्यामुळे काही लोकांचा तसा तो असणं शक्य आहे, पण निश्चितच माझ्या नेत्यावर, माझ्या पार्टीवर आणि माझ्या असणाऱ्या सर्व कामावर माझा विश्वास आहे, माझ्या जनतेवर माझा विश्वास आहे। येणाऱ्या काळामध्ये तिकीट स्पष्ट झालं की आपण या ठिकाणी चांगल्या कामानं आणि चांगल्या मताधिक्यानं या मतदारसंघामध्ये निवडून येऊ। तर आपण बघितले की या ठिकाणी माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे आणि तिकीट हे आपल्यालाच मिळणार आहे। जे कोणी चर्चा करत असतात या चर्चाला काही अर्थ नाही, अशा पद्धतीचं मत देखील धैर्यशील माने यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामॅन अनिलसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।